राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या यावेळी भेटी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस युवा काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रभर युवा जोडो अभियान सुरू करण्यात आलं असून आज रोजी या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून जो नवीन तरुण वर्ग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला गेला पाहिजे. आज रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचं स्वागत युवा नेते धैर्यशील चव्हाण यांच्या वतीनं पुष्पहार घालून श्री गणरायाची मूर्ती भेट स्वरूप देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका आहेत. पक्षाकडे आमची सातत्यानं मागणी राहिली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% वाटा तिकिटांचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते घडविण्याचा मानस आमच्या या अभियान दौऱ्याच्या माध्यमातून असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बोलताना सांगितले. आयोजित युवा जोडो अभियान दौरा कार्यक्रम प्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, धैर्यशील चव्हाण, शकुंतलाताई कदम, मणकर्णाताई डांगे, अण्णासाहेब चितेकर, मिर्झा अनवर बेग आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. काय सांगाल युवकांना, काय आश्वासन द्याल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर युवा जोडो अभियान चालू करण्यात आलेले. आज छत्रपती संभाजीनगर येथून त्या अभियानाची सुरुवात झाली आणि आज आम्ही जालना जिल्ह्यात आलेलो आहोत. या अभियानाच्या माध्यमातून जो नवीन तरुण आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा मानस हा आमचा आहे. आज या ठिकाणी जालना शहरामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अरविंद चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कार्यालय उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यालयाची पाहणी केली. एक उत्तम आणि चांगल्या दर्जाचं कार्यालय त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या काळात दौरे हे आमचे बुलढाणा असेल, अकोला, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी असा हा दौरा आहे. 8 जिल्ह्याचा हा पहिल्या टप्प्यातला दौरा. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर राहिलेले जिल्हे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून करतो. यामध्ये सदस्य नोंदणी अभियान असेल, नवीन युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर युवक मेळावे आम्ही घेतो आहे आणि अशा पद्धतीचं एक युवकांचं जाळं हे राज्यभरामध्ये तयार करण्याचं काम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका काय युवकांना सांगाल, काय कार्यकर्त्यांना सांगाल? येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आमची पक्षाकडे मागणी राहिलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% वाटा तिकिटाचा हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला देण्यात यावा. त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेतले पदाधिकारी अधिक जोमानं कामाला लावतो. त्याच्यासाठी बूथ बांधणी असेल, सदस्य नोंदणी अभियान असेल किंवा गावोगावी जाऊन शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळे उपक्रम घेऊन राज्य शासनानं किंवा महायुतीच्या सरकारनं ज्या काही गोरगरीब जनतेसाठी योजना आणल्या त्या योजना यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रवादी विचाराचे कार्यकर्ते, अजितदादावर प्रेम करणारे कार्यकर्ते घडवण्याचा मानस हा आमचा या दौऱ्याच्या निमित्तानं आहे. NTV न्यूज मराठी, जालना.